नमस्कार. आपल्या नित्यभक्ती या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. सध्या अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ असा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू आहे. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. या काळात केलेल्या नामस्मरणाचे, भक्तीचे आणि दानाचे फळ आपल्याला इतर प्रत्येक महिन्याच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त मिळते. अनेकदा आपण अधिक मासात नवीन घर, जमीन, गाडी खरेदी करणे, सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे यासारख्या मोठ्या आणि भौतिक गोष्टींची खरेदी करू नये असे अनेकदा ऐकले आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, शास्त्रात अशा काही अत्यंत पवित्र आणि शुभ वस्तू आहेत. त्या वस्तू घरात आणल्यानंतर घरातील गरिबी, नकारात्मकता आणि पैशांची चणचण कायमची दूर होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 चमत्कारी शुभ वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत. अधिक मासाच्या या पवित्र काळात तुम्ही तुमच्या घरात नक्की आणल्या पाहिजेत अशा वस्तू. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्या कुटुंबाचे भाग्य बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या वस्तू कोणत्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मासाला मलमास असे देखील म्हणतात, कारण व्यावहारिक शुभ कार्यासाठी हा काळ अशुद्ध मानला गेला आहे. परंतु आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना सर्वोत्तम आहे. जेव्हा आपण या महिन्यात देवाशी संबंधित, घराची ऊर्जा शुद्ध करणाऱ्या वस्तू घरी आणतो, तेव्हा भगवान पुरुषोत्तम म्हणजेच श्री विष्णू आणि श्री माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. या वस्तू महागड्या नसतात, परंतु त्याचा प्रभाव अत्यंत खूप मोठा आहे. यामुळे घरात वर्षभर धान्यांची आणि पैशांची कमतरता भासत नाही. पहिली गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख. शंखाची उत्पत्ती ही समुद्रातून झाली आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. त्यामुळे अधिक महिन्यातील कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी दक्षिणावर्ती शंख घरी आणावा आणि त्याची देवघरात स्थापना करावी. शंखात पाणी भरून ते रोज घरात शिंपडल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरातून गरिबी निघून जाते. दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कामधेनू गायीची मूर्ती. हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते. तिच्यात 33 कोटी देवांचा वास असतो असे मानले जाते. कामधेनू गाय ही सर्व इच्छा पूर्ण करणारी मानली जाते. या पवित्र महिन्यात पितळेची, तांब्याची किंवा संगमरवरी दगडाची लहान कामधेनू गायीची मूर्ती वासरासह आणावी. ही मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात ठेवावी. यामुळे घरातील मुलांची प्रगती होते आणि घरात सुख शांती नांदते. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचे रोप. तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तिच्याशिवाय श्री विष्णूंची पूजा पूर्ण होऊ शकत नाही. जर तुमच्या घरातील तुळस सुकली असेल किंवा तुम्हाला नवीन रोप घरी लावायचे असेल तर अधिक मास हा सर्वोत्तम आणि पवित्र काळ आहे. या महिन्यात तुळशीचे नवीन रोप आणून त्याची योग्य दिशेला म्हणजेच उत्तर किंवा पूर्व दिशेला लागवड करावी. अधिक मासात रोज संध्याकाळी या तुळशीजवळ गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने विष्णू आणि लक्ष्मी तुमच्या घरावर अखंड कृपा करतात. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो. अधिक मासाचे स्वामी स्वतः श्री विष्णू आहेत, त्यामुळे या महिन्यात त्यांची उपासना करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. जर तुमच्या देवघरात विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो नसेल तर या महिन्यात असा फोटो किंवा मूर्ती घरात आणावी, ज्यामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू पाय चेपत आहे किंवा दोघेही गरुडावर विराजमान आहेत. या फोटोची नित्यपूजा केल्याने घरात पैशांची चणचण भासत नाही. 5वी वस्तू आहे म्हणजे गोमती चक्र. गोमती चक्र हे गोमती नदीत आढळणारे नैसर्गिक दगड असून त्यावर चक्राची आकृती असते. हे चक्र भगवान विष्णूंच्या सुदर्शन चक्राचे प्रतीक मानले जातात. अधिक मासात 11 गोमती चक्र घरात आणून ती पिवळ्या कपड्यात बांधून देवघरात किंवा तिजोरीत ठेवावी. यामुळे घरात पैसा टिकून राहतो आणि कोणाची वाईट नजर लागत नाही. तसेच या सर्व वस्तूंमुळे पैशांचे अडथळे दूर होतात. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अधिक मासात तुम्ही यापैकी कोणती वस्तू घरी घेऊन येणार आहेत हे देखील कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा.
जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.